विदर्भ राज्याच्या मागणीसाठी दर्यापूर शहरात शिवाजी चौक बस डेपो मार्गावरील रास्ता रोको आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप, प्रकाश पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। तालुक्यातील अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केल्यानंतर काही वेळ वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहने ठप्प झाली होती। यामध्ये आंदोलनकर्त्यांकडून विदर्भ आमच्या हक्काचा, विदर्भ वेगळा झालाच पाहिजे अशा विविध घोषणा त्यावेळी देण्यात आल्या। या दरम्यान काही वेळ त्या नावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र दर्यापूर प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना समजूत घालून शांत करण्यात आले व मुख्य मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला। यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील साबळे, युवा जिल्हाध्यक्ष अमोल कंटाळे, ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख, निखिल भायने, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे, विष्णुभाऊ काळमेघ, रवींद्रसिंग ठाकूर, अशोकराव राणे, संजय हाडोळे, गजानन दुधाट, ज्ञानेश्वर वानखडे, मधुकर मोरे, संजय हिंगे, सतीश भाऊ प्रेमलवार, साहेबराव इंगळे, सतीश देशमुख, रियाज अहमद खान, बाळासाहेब वडतकर, गणेशराव अरबट, दत्ता पाटील कुंभारकर, मनोहरदादा रेचे, महेश देहनकर, ओमप्रकाश कंकाळे, संतोषभाऊ गायकी, सुरेश पाटील गावंडे, राजूभाऊ उपाध्ये, परीक्षित राणे, शैलेश राणे, श्वेता बारड आदी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवलेला होता। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर। विदर्भातील जनतेला सुखाचे, समाधानाचे जीवन जगता यावे याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप, माजी आमदार वामनराव चटप, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोरे आणि इतर मंडळी त्यांच्यासोबत नागपूरला संविधान चौकामध्ये गेल्या 27 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तसेच बुलढाणा जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती मुकेश मासुरकर, ॲडव्होकेट सुरेश भाऊ वानखडे यांच्यासह अनेक मंडळी बुलढाण्याला सुद्धा आमरण उपोषणाला बसलेले आहेत।